भारताकडून स्टेटमेंट दिलेलं आहे की आपण त्यांना प्रतिसाद देणार आहोत, त्यांच्याशी वाद घालणार नाही आहोत. ट्रेड डील भारताबरोबर त्यांची होईल अशी अपेक्षा आहे. आता हे जर असंच चालू राहिलं तर अमेरिका पुढील काही दशकांमध्ये हे दिवाळखोर होण्याची शक्यता खूप मोठी आहे. आपलं बऱ्यापैकी सेन्सेक्स कंट्रोलमध्ये राहिली आहे पडचट. आणि आपण असं पण लॉंग टर्मचा तुम्ही एक व्ह्यू बघाल तर भारत हे सारखं आउटपरफॉर्म करतोय. एवढा मोठा बेस असलेली अर्थव्यवस्था जी 6.5-7% GDP दाखवते, ग्रोथ दाखवते. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की सर्वसामान्यांनी काय करावं आणि काय करू नये. सर्वसामान्यांनी या पडझडीत अजिबात पॅनिक होऊ नये. चांगले शेअर फक्त कमी झालेत म्हणून विकावे का तर अजिबात नाही. उदाहरणार्थ टाटा मोटर्समध्ये काही सत्यमसारखा घोटाळा तर नाही झालेला आहे, पण तरी तो ऑलमोस्ट 52% खाली आहे. टॉप 56% खाली आहे. असे अनेक शेअर आहे. आधी योगेशजी, एक बाजारात मीच आहे की ब्लू चिप लार्ज कॅप पडत नाही. टाटा मोटर्स ब्लू चिप पण आहे आणि लार्ज कॅप पण आहे. पडला ना 55%. लॉजिक सोपं आहे. मंदी ही संधी असते आणि मंदीमध्ये जर तुम्ही माल सोडत असाल तर तुम्ही स्वतःशीच केलेल्या प्रॉमिसला यू हॅव कम फॉर अ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. डॉक्टर गोळ्या कडवट देतो पण असर त्याच करतात. आता सगळ्यात पहिले 10, 20 आणि 50,000 मध्ये तुम्ही आपले इच्छेचे इमले बांधणे थांबवा की मी 20,000 लावीन आणि मग माझे ते राकेश झुंझुनवाला 5 लाख नाही हो. त्यांच्या अपेक्षा डायरेक्ट 2-3 कोटीच्या आहे. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप चर्चा या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. शेअर मार्केटमध्ये आज ब्लॅक मंडे नोंदला गेलेला आहे. जवळपास आज आपले सेन्सेक्स असो किंवा निफ्टी असो सुरुवातीला 5% खाली कोसळलेले होते, नंतर रिकवर झाले आणि 3-3.25% ही सगळी घसरण झालेली आहे. सप्टेंबर 2024 पासून सुरू झालेली ही घसरण थांबायचं नाव घेत नाहीये. रोज नवीन लो, रोज नवीन घट आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आज याला निमित्त ठरलेलं आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं टेरिफ वॉर. तर हे टेरिफ वॉर नक्की काय आहे, याचे भारतावर काय परिणाम आहेत, गुंतवणूकदारांना आता पुढच्या काळामध्ये काय काय सहन करावं लागेल, किंवा आणखीन एक महत्त्वाचं, या संकटामध्ये आपल्याला संधी कुठे पाहायची आहे, हे सगळं सांगण्यासाठी आपल्यासोबत आपले नेहमीचे आणि अभ्यासू तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत. एक आहे श्रीनिवास जखोटियाजी आणि दुसरे रितेश मुथ्यान. या दोघांचंही तुम्ही जर गेले महिनाभर लेट्सअपवरती ऐकलं असाल तर तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी या बाजाराचा सेन्स आला असेल आणि गुंतवणुकीसाठी त्याचा नक्कीच फायदा झाला असेल. तर या आजच्या मार्केटच्या मोठ्या पडझडीनंतर नक्की यामागची कारणमीमांसा आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. रितेश आणि श्रीनिवास, तुमच्या दोघांचंही लेट्सअपमध्ये खूप खूप स्वागत. आज तुमच्या दोघांचे चेहरे पडलेले आहेत का? नाही, जर आम्ही ट्रेडर असतो तर हे चेहरे नक्कीच पडले असते. पण आमच्याकडे जे क्लायंट्स आहेत ते गुंतवणूकदार आहेत बऱ्यापैकी. आणि ही आलेली मॅच्युरिटी ही 2-3 मंदीमध्ये ठोकर खाल्ल्यानंतरच आली. जसं आपली मराठीत म्हण आहे, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसं आपल्या मार्केटमध्ये पण एक म्हण आहे, मंदीत पैसे घालवल्याशिवाय शान पण येत नाही. तर याआधी सुद्धा अशा अनेक मंदी आम्ही पाहिले, किंबहुना त्या मंदी समोर आता तरी ही मंदी शुल्लकच म्हणावी अशी आहे. हे डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काही टेरिफ वॉर सुरू केलेलं आहे हे कधी थांबेल आणि केव्हा थांबेल? डोनाल्ड ट्रम्पनी जे टेरिफ वॉर केलेले आहे, जे आम्ही काय म्हणतो, त्यांनी स्वतःच्या अर्थव्यवस्थेला एक कडू औषध दिलं आहे जे खूप जिकिरीचे होते. हे कधी थांबेल हे सांगू शकत नाही, कारण त्यांचं आजचं स्टेटमेंट आहे की मी जे काही स्टेटमेंट्स किंवा जे काही स्टेप्स उचललेत ते अमेरिकेसाठी चांगलेच आहेत. त्यामुळे जोपर्यंत त्यांना इतर देशांकडून त्यांना अपेक्षित असलेले प्रतिसाद किंवा प्रपोजल येत नाही टॅरिफवर, तोपर्यंत ते थांबण्याचं नाव नाही. ओके, पण याच्यामध्ये अनेकांना असं वाटतं आहे की डोनाल्ड ट्रम्प किंवा US डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे US मार्केट एवढं कोसळलेलं आहे, त्या ठिकाणी नागरिक प्रदर्शनं करत आहेत की ट्रम्प आणि मस्क यांची जी धोरणं आहेत तर ती धोरणं लोकांना पसंत पडत नाहीत आणि डोनाल्ड ट्रम्प हे बेभरोशाचे गृहस्थ आहेत. तर अशा वेळेस ही सगळी परिस्थिती पाहून हा निर्णय फिरवण्याचा किंवा U-टर्न घेण्याची काही शक्यता वाटते आहे का? हा निर्णय U-टर्न घेण्याची शक्यता वाटत नाही, पण याच्यात त्यांनी जे पर्सेंटेज हाईक केलेले टॅरिफ्सवर त्याच्यात काही प्रमाणात डिस्काउंट किंवा सवलत भेटू शकते. पण जर देशांनी तसे प्रपोजल त्यांना दिले तर, आपण आपल्या भारताचा जर विचार केला तर भारताकडून स्टेटमेंट दिलेलं आहे की आपण त्यांना प्रतिसाद देणार आहोत, त्यांच्याशी वाद घालणार नाही आहोत. ट्रेड डील भारताबरोबर त्यांची होईल अशी अपेक्षा आहे आणि हे देशनिहाय जी काही परिस्थिती असेल ती येणाऱ्या 8-10 दिवसात क्लिअर होईल. तुमचा दुसरा प्रश्न असा की अमेरिकेतल्या लोकांना ते निर्णय आवडलेले नाही आहेत, कारण त्याला
कारणी करायला गेलो तर खूप साऱ्या गोष्टी आहेत. अमेरिकेची डेप्ट जे आहे ते साधारणतः $35 ट्रिलियन पुढे सरकलेलं आहे आणि त्यांची वार्षिक डेफिसिट ही $1.25 ट्रिलियन पुढे आहे. आता हे जर असंच चालू राहिलं तर अमेरिका पुढील काही दशकांमध्ये हे दिवाळखोर होण्याची शक्यता खूप मोठी आहे. त्यामुळे हे स्टेप घेण्याचे खूप जिकिरीचे होते, ते त्यांनी घेतलेलं आहे आणि ते निश्चितच दूरगामी परिणाम करणारे असतील. याच्यामध्ये जे काही घडलेलं आहे याच्यामध्ये शेअर मार्केट पडलं, पण क्रूड पडायचं एवढं कारण काय होतं? आणि क्रूड म्हणजे आपल्या ज्याचं पेट्रोल डिझेल ज्याच्यापासून आपण बनवतो, तर ते इतकं पडायचं कारण काय? याला दोन गोष्टी घडल्यात. एक तर मार्केट पडत होतं, त्याला कारण होतं की जर अमेरिकेचे टॅरिफ्स असेच राहिले तर अमेरिकेत आणि त्या अनुषंगाने जगात मंदीची शक्यता आहे. मंदीची शक्यता जर असली तर तुमचं क्रूड डिमांड हे कमी होईल. त्याच्यामुळे आधी तो कोसळला. नंतर गेल्या आठवड्यात बहुधा सौदी अरेबियानी त्यांचं पर डे क्रूड ऑइलचा जो प्रोडक्शन आहे तो 4 लाख बॅरल्स पर डेनी वाढवण्याची घोषणा केली. तर आधीच मंदी सदृश्य वातावरणामुळे क्रूडमध्ये झालेली पडझड, यात त्यांनी क्रूड उत्पादन वाढवण्याची केलेले डिक्लेरेशन आणि एशियन मार्केटसाठी त्यांनी काहीतरी $2.5 डिस्काउंट पण जाहीर केलं फॉर इट्स मेन क्लायंट. तर त्यामुळे पडझडीला ते अजून एक हवा भरण्यात आली जोराची. आपण जर सोमवारचे जर मार्केट पाहिलं तर हँगसेंग जो हाँगकाँगचा जो सेन्सेक्स आहे तो 15-16% पडलेला आहे. जपानचा सेन्सेक्स डबल डिजिटमध्ये पडलेला आहे. दक्षिण कोरियाचा पण तेवढ्या डबल डिजिटमध्ये आहे. पण आपला मात्र 3.25%नीच आज पडलेला आहे. या मागचं कारण तुम्ही काय सांगाल? आपलं बऱ्यापैकी सेन्सेक्स कंट्रोलमध्ये राहिली आहे पडझड. आणि आपण असं पण लॉंग टर्मचा तुम्ही एक व्ह्यू बघाल तर भारत हे सारखं आउटपरफॉर्म करतोय. एवढा मोठा बेस असलेली अर्थव्यवस्था जी 6.5-7% GDP दाखवते, ग्रोथ दाखवते, ती दुसरी नाहीच आहे. आणि चायनामध्ये जरी असली तर तिथं कम्फर्ट नाही आहे लोकांचा, कारण की तिकडं सगळं काही ते पब्लिकली मांडत नाही. त्यामुळे FIs विल ऑलवेज प्रेफर इंडिया. हे लास्टचे 6-8 महिने एक्सेप्शन होतं. याच्या आधी पण असं अनेकदा झाले की FIsनी विकले, पण एक ठराविक काळानंतर दे डोंट हॅव एनी बेटर चॉईस दॅन इंडिया. ते परत घुमून फिरून भारताकडे नक्की येतात. फक्त इट्स अ मॅटर ऑफ टाइम की ते कधी येतील. त्यामुळे भारताची आणि भारतात असं पण बऱ्यापैकी लिक्विडिटी आहे. अजूनही एवढ्या मंदीनंतर सुद्धा लोकांचा विश्वास असायचा की बाय ऑन डिप्स. अजूनही जे आपण म्हणतो ना सीझन्ड इन्व्हेस्टर म्हणजे जे वर्षानुवर्ष गुंतवणूक करतात ते या मंदीला संधीच मानून आहेत. ओके. या बाजारामध्ये अनेक जण म्हणत होते की 22,000 निफ्टीची जी लेवल आहे ती लेवल टिकणं गरजेचं आहे. त्या जर खाली बाजार गेला तर आणखीन पडझड होऊ शकते, आणखीन घट होऊ शकते. तर 22,000 हा जो टेक्निकलचा जो सपोर्ट असे बोललं जातं, तर त्याबाबत तुमचं मत काय किंवा तज्ज्ञांची मतं काय काय व्यक्त होत आहेत? जेव्हा मार्केटमध्ये वन साइड तेजी असते किंवा वन साइड मंदी असते तेव्हा टेक्निकलचे अंदाज अनेकदा चुकतात. उदाहरणार्थ जेव्हा वन साइड तेजी असते तेव्हा तुमचा तो जो स्टॉप लॉस असतो की खाली आला तर एवढा विका, तो अनेकदा ट्रिगर होतो. आता वन साइड मध्ये तुम्हाला जेवढं वाटेल त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त मंदी होऊ शकते किंवा रेट्रोस्पेक्टिव्ह पण. तर त्यामुळे टेक्निकल्स हे स्थिर बाजारात जास्त काम करतात. म्हणजे बाजार हे एकदम एक साइड असेल तर तिथं टेक्निकल्स कमी करतात. असं काही नाही 22,000. आणि ऑल दिस टेक्निकल पीपल कम अहेड विथ स्टॉप लॉस. ते सांगून मोकळ होतात की आम्ही स्टॉप लॉस दिलेला आहे. ओके. तुमच्या दोघांना एक प्रश्न आहे, ही जी मंदी आहे किंवा ही जी पडझड आहे ही 2008 सारखी असेल की त्यापेक्षा भयानक असेल की त्यापेक्षा बरी असेल? याबाबत तुमचं मत काय? प्रायमा फेसिया 2008च्या आधी बाजारातील गुंतवणूकदारांनी दोनच मोठ्या मंदी पाहिल्या, एक हर्षद मेहता, एक .com. ओके. पण आत्ताच्या काळात हर्षद मेहता, .com 2008 म्हणजे लेमन ब्रदर्स क्रायसिस, हो त्याच्यानंतर कोरोना, बरोबर. त्याच्यानंतर 5वी मंदी. म्हणजे अनुभवाने माणूस प्रगल्भ होतो. हो. तसं वारंवार मंदीची मोठी लाट बघून बघून आता ती एखाद्याला मृत्यूची सारखी सारखी भीती दाखवली तर त्यातनं ती भीती निघून जाते. तसंच आपल्याला मंदीची सारखी सारखी भीती बघून किंवा मंदीनंतर परत आलेली उभारी बघून ती भीती कमी होत गेली. ओके. ती भीती कमी झाली आणि प्रेडिक्शन चूक होऊ शकतं, राईट होऊ शकतं. पण आम्हाला लेमन सारखी एवढी मोठी मंदी वाटत. रितेशजी तुमचं मत काय आहे? कारण पण आहे मार्केटमध्ये आलेली जागरूकता. मार्केटमध्ये पैशाचा फ्लो हा थेट गुंतवणुकीपासून म्युच्युअल फंडमधून बऱ्यापैकी रूढ झाला. तुम्ही 2008 आणि 2025 कम्पेअर करत असाल तर यात जमीन आसमानचा फरक पडलेला आहे. पहिले रिटेल गुंतवणूकदार पॅनिक व्हायचे, खराब बातमी आली अरे विका विका विका, जसं ते आपल्या लहानपणी गोष्ट होती आबाळ कोसळलं तशी परिस्थिती मार्केटमध्ये होती. पण आता तशी नाही आहे. रिटेल गुंतवणूकदार हा SIP द्वारे टप्प्याटप्प्यात गुंतवणूक करत आहे आणि त्याला गेल्या 7-8 आणि विशेष करून कोरोनानंतर चांगला परतावा दिसलेला आहे.
तेव्हा तो या मंदीत घाबरून विकण्याच्या परिस्थितीत नाही. बरं, ओके. पण याच्यामध्ये आणखीन असं बोललं जात आहे की एकूण जी भारताची जो GDP आहे किंवा मोदी सरकारचा गेल्या काही महिन्यामधला जर परफॉर्मन्स जर पाहिला असेल तर ते GDPचे आकडे फुगवलेले वाटत आहेत किंवा ते अपेक्षेनुसार नाही आहेत. तर जरी अमेरिकेतले बाजार जरी सावरले किंवा ही पडझड जरी परकीय वित्त संस्थांनी पैसे काढून घेतल्याने जरी थांबली तरी भारतीय बाजार म्हणून आपली आर्थिक परिस्थिती ही सगळी मंदी सावरण्याची असू शकेल का? GDP वगैरे हे आपण हा व्हिडिओ सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी होतो. GDP वगैरे जरा जास्त टेक्निकल, मी थोड्या सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करतो. आपण मंथली ऑटोमोबाईलचे नंबर बघतो. मंथली ऑटोमोबाईल नंबर मध्ये कुठेही क्रॅक नाहीये, ते प्रॉमिसिंग आहे. मंथली GSTचे आकडे बघतोय, क्लोज टू 2 लाख करोड, ते प्रॉमिसिंग आहे. मग त्या टेक्निकल याच्यात जाण्यात की GDP ऍक्च्युअल आहे की फुगवलेले नंबर आहे, त्यापेक्षा हे जे नंबर दाखवत आहेत दे आर व्हेरी प्रॉमिसिंग. म्हणजे आजच्या एखादा महिना तुम्ही आकडे फुगू शकता GSTचे. तुम्ही बघा मागच्या 25 महिन्याचा डेटा, 20 महिन्याचा डेटा, GDP कन्सिस्टंटली ग्रो होतोय. आणि कोविड नंतर कधी आधी लोक म्हणायची पेंटअप डिमांड आहे, पण ऑटोमोबाईलचे आकडे बऱ्यापैकी स्थिर आणि चांगले. तर त्यामुळे असं काय वाटत नाही की फुगवलेली अर्थव्यवस्था आहे, तसं काही फील आता येत नाहीये. आता याच्यामध्ये नो बकवास सीधी बात, म्हणजे तुम्हाला जे हवं आहे तो थेट सल्ला आपण यांना विचारणार आहोत. आता एवढी पडझड झाल्यानंतर माझ्याकडचे शेअर्स 40, 50% घटलेले आहेत, ते आता विकायचे आहेत का? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की सर्वसामान्यांनी काय करावं आणि काय करू नये. सर्वसामान्यांनी या पडझडीत अजिबात पॅनिक होऊ नये. चांगले शेअर फक्त कमी झालेत म्हणून विकावे का, तर अजिबात नाही. उदाहरणार्थ टाटा मोटर्समध्ये काही सत्यमसारखा घोटाळा तर नाही झालेला आहे, पण तरी तो ऑलमोस्ट 52% खाली आहे, टॉप 56% खाली आहे. असे अनेक शेअर आहे. आधी योगेशजी, एक बाजारात मीथ आहे की ब्लू चिप लार्ज कॅप पडत नाही. टाटा मोटर्स ब्लू चिप पण आहे आणि लार्ज कॅप पण आहे, पडला ना 55%. ट्रेंड पडला आहे सगळेच बऱ्यापैकी 4,500चा 3100 आला. असे अनेक हिरो मोटर्स आला. हिरो मोटर टॉप पासून बऱ्यापैकी. तर चांगले शेअर फक्त पॅनिक आहात म्हणून विकू नये. उलट पक्षी चांगले शेअर जर तुमच्याकडे लिक्विडिटी असेल तर तुम्ही ते ॲव्हरेज करण्याचं हे करावं. हे त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न. आता अनेक जण शेअर्स थेट खरेदी करत नसतील, ज्यांनी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केलेली आहे त्यांनी म्युच्युअल फंडाचं SIP स्टॉप करावी का? अजिबात नाही, अजिबात स्टॉप नाही करावी. आणि शक्य असलं तर त्याच्यात वाढ करावी. लॉजिक सोपं आहे. मंदी ही संधी असते आणि मंदीमध्ये जर तुम्ही माल सोडत असाल तर तुम्ही स्वतःशीच केलेल्या प्रॉमिसला यू हॅव कम फॉर अ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. आणि तुम्ही जर अशा पडझडींमध्ये बाजार सोडून पळत असाल तर तुम्हीच एक चांगला परतावा देणाऱ्या ॲसेट क्लासला स्वतःपासून दूर करत आहात. याच्यामध्ये आज जर जी पडझड पाहिलेली आहे तर अनेक जण असं म्हणतायत जो काही कन्झ्युमर गुड्स जे आहेत, म्हणजे ब्रिटानिया असेल, हिंदुस्तान युनिलिव्हर असेल, या कंपन्यांचे शेअर्स काही पडलेले नाहीत, उलट अगदी टिकून होते. तर हे शेअर का टिकून राहिले आणि टाटा मोटर सारखे ते शेअर 10% का नाही पडले? माणूस जेव्हा सुद्धा मंदी येते, सामान्य गुंतवणूकदार किंवा कोणी, शक्यतो आपले प्रॉफिट मधले शेअर पहिले विकायला बघतो. तर हे शेअर वाढताना सुद्धा खूप फास्ट वाढले होते. तर त्याच हिशोबाने युनिलिव्हर मागच्या 4-5 वर्षात काही विशेष नाही वाढला. सेम इज ॲप्लिकेबल टू मेनी अदर शेअर्स. जे खूप वाढले नाही त्यांच्यात घट पण खूप काही झालं नाही. पण टाटा मोटर्स 3 वर्षापूर्वी कोविडमध्ये मला वाटतं इफ आय एम नॉट रॉंग अक्षरशः 80 रुपये गेला होता. तर तो 80चा 1180 आता आला होता मध्ये. तर त्याच्यात घट येणं स्वाभाविक आहे. तो युनिलिव्हर 3 वर्ष स्टॅग्नंट असल्यावर त्यात घट आली नाही. आणि या जागतिक मंदीचा कन्झ्युमर कंपनीवर तेवढासा परिणाम होत नाही. म्हणजे हे काय झालं ना, माणूस आपली चहा कमी करत नाही किंवा 3 बिस्किट खायचं तर 2 बिस्किट खात नाही. त्याला नावच FMCG, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर. त्यामुळे त्या कंपन्यांचे रेव्हेन्यू ॲज पर प्रेडिक्शनच येतील. तर त्यामुळे ती विशेष पडझड नाही. पण महत्वाचं कारण ते विशेष वाढलेच नव्हते, त्यामुळे ते पडझड. आपला जो चॅनलचा जो प्रेक्षक आहे तो तरुण वर्ग आहे आणि त्या तरुण वर्गाला ते ट्रेंडचं जे दुकान आहे आपलं झुडिओ, तर त्या झुडिओमध्ये जाणारे आपले अनेक प्रेक्षक असतील. तर जी झुडिओ हा जो ब्रँड ज्या कंपनीचा ट्रेंड, तर त्याचा शेअर्स पण जवळपास 30-35% पडलेला आहे. तर त्या ट्रेंड विषयी तुम्ही काय सांगू शकाल? पर्टिक्युलर ट्रेंड बद्दल न बोलता तो शेअर 40 ते 50% पडले टॉप. लॉजिक सांगा, म्हणजे आपल्याला त्याचा एक तो शेअर ऑलरेडी आपल्याकडे जो PE मल्टिपल असतो तो जवळपास 3 डिजिट PE वर चालत होता कंटिन्युअसली. आता 3 डिजिट PE वर चालणाऱ्या कंपन्या या अनेकदा पडायला सोप्या असतात. कधी कोणी एकेकाळी डीमार्ट हा कायम 120-130च्या मल्टिपलवर PE मल्टिपलवर चालायचा. आता हे परत टेक्निकल झालं, प्राइस अर्निंग रेशो PE मल्टिपल. PE मल्टिपल हा जेवढा कमी
तेवढी कंपनी स्ट्रॉंग समजली जाते. किंवा फास्ट ग्रोईंग करणाऱ्याला पी मल्टिपल जास्त पण दिला जातो, पण जर त्यांचा ग्रोथ रेट कमी झाला तर मग पी मल्टिपल पण दिला जाणार कमी होतं. तर ट्रेंड आता त्या स्पीडने ग्रो होईल का ही साशंकता असू शकते. दुसरी परत सेम गोष्ट, तो एकदम कमी कालावधीत तिप्पट झाला. माणसाची एक मानसिकता असते की ज्या शेअरमध्ये सगळ्यात कमी लॉस आहे तो विकतो आणि ज्या शेअरमध्ये लॉस आहे तो ॲव्हरेज करतो. तर हेही एक कारण असू शकतं. आज तो मला वाटतं जवळपास 14-15% पडला आणि टॉप पासून धरल्यावर तोही 40-1% पडलाय. आणि ट्रेंडचे पॅरेंट परत टाटा आहेत. सो असं नाही की तिथे काही अनेकांना असं वाटतं की टाटाचे शेअर्स आज बऱ्यापैकी पडले, ट्रेंड पडलाय, टाटा मोटर्स पडलाय, त्यामुळे टाटाच्या ग्रुपवरती जरा मला वाटतं आज मोठ्या प्रमाणात त्यांच्या व्हॅल्युएशन मध्ये घट झालेली असेल, आज घट झालेली असेल. आता याच्यामध्ये अनेकांना प्रश्न पडतो किंवा आपल्या वाचकांना पण वेळोवेळी त्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रश्न विचारलेले आहेत की अनेक जण आम्हाला असा सल्ला देतात की व्हॅल्युएशन म्हणजे गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी उडाले, गुंतवणूकदारांचे 20 लाख कोटी 9 सेकंदामध्ये बुडाले, तर याच्याकडे तुम्ही कसं पहा? आता काय आहे, 20 लाख कोटीने व्हॅल्युएशन कमी झालं. उदाहरणार्थ तुमच्याकडे सोनं आहे, तुमच्याकडे 1 किलो असेल नसेल मला माहित नाही, पण मी अंदाज लावतो 1 किलो नसेल तरी लेट्सअपच्या शुभेच्छा लवकरच हो. तर तुमच्याकडे सोनं आहे, ते जर 2,000 रुपयांनी घटलं पर तोळा, तर तुम्ही लगेच संध्याकाळी कॅल्क्युलेशन करता का की अरे 2 लाखाने आज आपलं नुकसान झालं. तर तेच काय मार्केट जनरल मीडिया आहे ना, हा शेअर मार्केटचे व्हर्च्युअल ॲसेट आहे, ज्याचं फिजिकल पोझिशन नसतं, ते तुमच्या डीमार्टमध्ये दिसतात, त्याला एक वेगळा न्याय देतो आणि फिजिकल ॲसेटला वेगळा न्याय देतो. सोनं खाली आले तर 2,000ने खाली आले घेण्याची संधी, सोने बाजारात गर्दी लाईन, आणि मार्केट पडलं, मार्केट कोसळले, 20 लाखांचे पाणी फिरले, तर हे बातम्यांना कुठेतरी चाप लावला पाहिजे. तुम्ही जर अशी भीती दाखवली, तो जो नऊ गुंतवणूकदार आहे तो आधीच या पॅनिक असतो, तो अजून पॅनिक होईल. तर ते अशी बातम्या न देता मार्केटचे भाव हे आकर्षक भावात आले अशा बातम्या द्या आणि मग फरक बघा मानसिकतेत. ओके, जेव्हा हे मार्केट आपण मला वाटतं फेब्रुवारीमध्ये व्हिडिओ केलेला होता की मार्केट तेव्हा कोसळलेलं होतं, तेव्हा रितेशजी असं म्हणाले होते की सेल लागलेला आहे. आता आजची पडझड झाल्यानंतर सेल 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 असं तिसऱ्यांदा 3 वेळा ओरडायची गरज आहे का? हा सेल चालू आहे आणि जागतिक परिस्थिती बघता हा सेल काही काळ चालू राहू शकतो, त्यामुळे त्या अनुषंगानेच गुंतवणूक करावी. फेब्रुवारीमध्ये आपण ज्यावेळेस हा व्हिडिओ केला होता त्याच्यानंतर आपण जे काही शेअर्स डिस्कस केले होते तेही बऱ्यापैकी वाढले. मार्केट आहे त्याच्यानंतर जवळजवळ 5-1,000 पॉईंटनी मार्केट देखील वाढला. पण आता काही जागतिक घडामोडी घडल्या तर त्यात हे होणार. वी आर लिंक टू द ग्लोबल मार्केट्स आणि आपण काही त्यांच्यापेक्षा वेगळे होऊ शकत नाही. ओके, आता याच्यामध्ये जो वाचकांसाठी किंवा प्रेक्षकांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे, आता मिड कॅप पण भरपूर पडलेले आहे, स्मॉल कॅप पण कंपन्यांचे शेअर बऱ्यापैकी कोसळलेले आहेत. मग आता या कोसळलेल्या परिस्थितीमध्ये मी निफ्टीच्या टॉपच्या कंपन्या घ्याव्यात की स्मॉल कॅप आणि मिड कॅपकडे वळावं, याच्याबाबत तुमचा सल्ला काय असेल? आमचा एकच सल्ला आहे, तुम्ही हे क्लासिफाय करण्याच्या भानगडीत पडू नये की लार्ज कॅप घ्यावे, मिड कॅप घ्यावे, स्मॉल कॅप घ्यावे. तुमचा अप्रोच हा कायम स्टॉक स्पेसिफिक असावा. अनेकदा असं होतं की एक सेक्टर बिलकुल चालत नाही, पण त्यातलीच एखादी कंपनी असते जी अख्ख्या मार्केटला आउट परफॉर्म करते. त्यामुळे कधीच सेक्टर स्पेसिफिक मार्केट कॅपच्या बेसवर निर्णय न घेता स्टॉक स्पेसिफिक गुंतवणुकीचे निर्णय घ्यावे. देर आर ऑलवेज ॲम्पल आयडियाज अवेलेबल इन एनी पॉईंट ऑफ टाईम. म्हणजे मार्केट तेजी असो, मार्केट मंदी असो, कायम तुमच्याकडे चांगले ऑप्शन अवेलेबल असतात. आत्तासुद्धा अनेक चांगले ऑप्शन्स अवेलेबल होते. आणि तुम्ही आता सेलबद्दल बोलले, खूप दिवसांनी सेल हा चालूच आहे. सेल अनेकदा महिना 2 महिना असतो, मार्केटचा जास्त असतो, पण एक दिवसच येतो 26 नोव्हेंबरला की काहीतरी, तो ब्लॅक फ्रायडे सेल असतो. त्या दिवशी जो प्राईस भेटतो ती वर्षभरात कधीच भेटत नाही. मला वाटतं आपण आता त्या ब्लॅक फ्रायडे सेलच्या एकदम जवळ आहोत. स्टॉकची लिस्ट तयार ठेवा, पण त्याआधी सामान्य गुंतवणूकदारांना काही मला आज कडवट सल्ले द्यायचे. कसं असतं योगेशजी, डॉक्टर गोळ्या कडवट देतो पण असर त्याच करतात. बरोबर. आता सगळ्यात पहिले 10, 20 आणि 50,000 मध्ये तुम्ही आपले इच्छेचे इमले मान्य थांबवा की मी 20,000 लावीन आणि मग माझे ते राकेश झुंझुनवाला 5 लाख नाही हो, त्यांच्या अपेक्षा डायरेक्ट 2-3 कोटीच्या आहे. आता ह्याच्यातनं बाहेर पडून वास्तविकतेचं भान ठेवून तशा अपेक्षा करा. यापेक्षा मी तर म्हणेल तुमच्याकडे जर एनिथिंग बिलो 5 lakhs कॅपिटल असेल तर तुम्ही थेट शेअर मार्केटमध्ये येणे कटाक्षाने टाळा आणि म्युच्युअल फंड हवा. कारण हा महत्त्वाचा सल्ला आहे. विनाकारण आपण अपेक्षा वाढवून ठेवतो आणि त्या अपेक्षा भंगाच्या दुःखामुळे भान ठेवत नाही आपण. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, दोन्ही आपल्याला जे तज्ज्ञ सांगत असतात,
डेरिव्हेटिव्ह फ्युचर ऑप्शनच्या पाठीमागे लागू नका, हा देखील त्यांचा सल्ला आहे. तर हा तो एकदा पुन्हा एकदा त्याचं कारण सांगा की काय नक्की होतं डेरिव्हेटिव्ह मध्ये. आता एवढे दिवस आम्ही हा सल्ला देतच आलो, पण आता अनेक जणांनी स्वतःचे परत एकदा हात पोळलेच असतील. सेबीचं कायम तुम्ही कोणतेही ॲप लॉग इन केलं की पहिला मेसेज येतो, 100 पैकी 90 ते 92% लोक फ्युचर ऑप्शन म्हणजे जो की स्पेक्युलेशन म्हणजे सट्टा, त्यात पैसे घालवतात. तर तुम्ही स्वतःला एवढे नशीबवान का अनेकांना असं समजा? वाटतं की तो जो सट्टा आहे ते शेअर मार्केट असं अनेकांना वाटतं. अहो, अनफॉर्च्युनेटली बाजाराचा 90% टर्नओव्हर त्याच्यातच येतो. याचा अर्थ 90% पीपल आर गोईंग फॉर फ्युचर ऑप्शन, जो की सट्टा आहे. तर त्यामुळे आमचं तुम्हाला परत एकदम कळकळीचा सल्ला आहे, कम वॉट मे, यू मस्ट नॉट गो फॉर फ्युचर ऑप्शन डेरिव्हेटिव्ह ॲट ऑल. हा अतिशय हा महत्त्वाचा गुंतवणुकीचा नव्हे तर सट्ट्याचा विषय. आता जे आपले प्रेक्षक आहेत म्हणजे त्यांना डेरिव्हेटिव्ह वगैरे ते करत असतील, पण त्याच्यापेक्षा आणखीन एक महत्त्वाचा सल्ला आहे. आता शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून दुप्पट करा असं कोणी जर तुमच्याकडे घेऊन जर असं प्रपोजल येणार असेल तर त्याला जोड्यानं मारा. जोड्याने मारा नाही तर दांडक्याने आणा, पण दुपटीचं आणि माझ्याकडे या, मी श्रीमंत झालो आणि तुम्हाला श्रीमंत करतोय, आपले असं नाव नाही ठेवून. पण आपल्या पेड चॅनल अनेक येतात बाकीचे, जे 22 मिनिटाचा स्लॅब घेतात, स्लॉट तुम्हाला माहिती असेल. तो स्लॉट घ्यायचा, त्याचे 46,000 GST नेतात. तो सहज कोणीही करू शकतो. मग कोणी टॉम डिक हॅरी येतो, तो तुम्हाला ब्लेझर घालून हे करणार, मी पैशाला आलोय बाबांनो श्रीमंत व्हा. हे यांसारखे भामटे लोक कोणीच नाही. मला सांगा योगेशजी, सगळ्यात जास्त श्रीमंत मार्केटमध्ये असलेले राधा किसन दमानी, राकेश झुंझुनवाला, मधु केला यांनी कधी संपत्तीचं ओंगाळवानं प्रदर्शन केलंय का? जे श्रीमंत असतात त्यांना आणि ज्यांनी मार्केटमधनं कमवलंय त्यांना असे बंपगिरी करायचीच गरज नाही. थोडक्यामध्ये मी सांगतो, शेगाव मधल्या साई कवडे सारख्या वेड्यांच्या नादी लागू नका. ते तर बुडलेले आहेत, तुम्हाला पण बुडवतील. हो, त्यांची मोडस ऑपरेंडी सेम असते की फिक्स रिटर्न देणार. फिक्स रिटर्न आणि शेअर मार्केट हे विरुद्धार्थी शब्द आहे. त्यामुळे प्लीज प्लीज तुमचे हार्ड अर्न मनी कोणाही ऐरे गैरे नत्तू खैरेच्या हाती देऊन स्वतःच्या लाखाचे 12,000 जरी आले तरी खूप होतील नंतर, तेवढे करून घेऊ नये. ओके, अतिशय 2 महत्त्वाचे सल्ले आहेत. डेरिव्हेटिव्ह ऑप्शनच्या मागे लागू नका. आणि जर तुमच्याकडे असं कोणी प्रपोजल घेऊन आलं की महिन्याला तुम्हाला 10% देतो, 20% देतो शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली, तर अशा लोकांना दांडक्याने मारा. मी आधी जोड्याने म्हटलं होतं, पण त्यांचा शब्द आहे दांडक्याने मारा. तुमच्या हार्ड अर्न मनी बरोबर ते खेळताय तर त्यांना आणि तुम्ही पण जास्त लोभ धरू नका. खरं तर दोष तुमचा आहे, अशा गुंतवणूकदारांचा आहे. खरं तर साई कवडे हुशार आहे, तो तुमच्याकडनं पैसे घेतो आणि तुम्हाला वेळेत काढतो. असे जे सगळे चेन चालवतात ते सगळेच हुशार आहेत, कारण की त्यांना माहिती आपला जो गुंतवणूकदार टार्गेटेड आहे तो लोभी आहे. लोभ ही सगळ्या संकटाची जननी आहे. येस, ओके. त्यामुळे हा एक महत्त्वाचा सल्ला आहे. आता शेवटच्या भागामध्ये आपण येणार आहोत आणि रितेशजींकडे आपण जाणार आहोत. आणि हा सल्ला तुम्ही अंमलात आणावा किंवा लगेचच उद्या जाऊन बँकेतले पैसे काढावेत आणि ते शेअर मार्केटमध्ये किंवा आम्ही सांगितलेल्या शेअरमध्ये लावावेत अशी कृपया समज करून घेऊ नये. हा सल्ला जो आहे तो आपापल्या रिस्कवरती घ्यायचा आहे. आपापल्या गुंतवणूक तुम्हाला जो सल्लागार आहे त्या गुंतवणूक सल्लागाराशी बोलून घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला त्यातलं काही कळत नसेल तर शांत बसायचं आहे. फक्त ज्ञान माहिती म्हणून हा सल्ला, ही नावं तुम्ही लक्षात ठेवा. तर रितेशजी, मी तुमच्याकडे येतो. आता सेल तर लागलेला आहे, तुम्ही तर म्हणताय बंपर सेल लागलेला आहे. तर या बंपर सेलमध्ये आम्ही काय खरेदी करायचं, आम्ही कोणत्या कंपन्यांकडे पाहायचं आणि कशाच्या आधारावर पाहिजे, त्याचं लॉजिक काय तुम्ही आम्हाला काय सांगाल? तर या अगोदर तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. तुम्ही स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅपमध्ये जाऊ का नको जाऊ हे विचारलं होतं. त्या अनुषंगाने एवढंच सांगतो की तुम्ही म्युच्युअल फंडद्वारे या वेगवेगळ्या सेक्टर फंड्समध्ये गुंतवणूक करू शकता किंवा तुम्ही तुमचे थीम निवडा, स्मॉल कॅप, मिड कॅप किंवा लार्ज कॅप, आणि तिकडे तुमची SIP चालू करा किंवा बल्कमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. दुसरी गोष्ट, जे तुम्ही शेअर्सचं विचारलं, तर हा गुंतवणुकीचा सल्ला नव्हे, हे फक्त शेअर्स तुमच्या रडारवर घ्या आणि तुमच्या गुंतवणूक सल्लागाराला विचारून त्यातले गुंतवणुकीची जोखीम निर्णय घ्या. पहिला शेअर जो आमच्या रडारवर आहे तो वारी एनर्जीज. हा रिसेंटली लिस्टेड कंपनी आहे. सोलर थीमवर त्याचा फोकस आहे आणि इथून पुढे भारतात हा सेक्टर ग्रोथ रडारवर राहणार आहे. काही कालावधीसाठी वारी काय कोणत्या सेक्टरमध्ये? सोलर पॅनल सेक्टरमध्ये आहे आणि आता त्याची गुंतवणूक प्रचंड प्रमाणात केलेली आहे आणि त्याचा परतावा येणाऱ्या काही काळात तुम्हाला मिळेल. जर तुमचा दीर्घकालीन गुंतवणुकीचा विषय असेल तर याकडे लक्ष द्या. आजचा भाव साधारणतः 2,000 रुपयाच्या आसपास तो खेळत आहे. लिस्टिंग झाला होता हा 3-6 महिन्यापूर्वी, त्यावेळेस तो 3,500 रुपयापर्यंत गेलेला होता. तिथून पडत आज तो 50% खाली येतो. हा महासेल कॅटेगरीमध्ये वारी एनर्जी आहे. ओके.
दुसरा शेअर जो आम्ही आमच्या क्लायंटला सजेस्ट करत असतो तो आहे पूना गाडगीळ. पुण्यातील सोन्याचे दालनाची ही कंपनी आहे. रिसेंटली लिस्टेड आहे आणि हा एक्सपान्शन किंवा ग्रोथ फेजमध्ये ही कंपनी आहे. तर सोन्याची मागणी ही येणाऱ्या काळातही भारतात वाढत जाणार आहे आणि ही कंपनी याचे प्रोमोटर्स हे त्यांचं स्वतःचं बिझनेस हे कंटिन्युअस बेसिसवर वाढत ठेवणार आहेत. तर हा एक शेअर तुमच्या रडारवर असावा. मध्यंतरी हा 850 रुपयापर्यंत जाऊन आलेला शेअर हा आज 500 रुपयाच्या आसपास खेळत आहे. तर तो एक शेअर तुमच्या रडारवर असावा. आता तिसरा शेअर एक तुमच्याकडनं आमच्या वाचकांसाठी अभ्यासपूर्ण माहिती. हा माहितीसाठी दिलेला शेअर आहे. रेमंड म्हणून आपल्या टेक्स्टाईल सेक्टरमधली सगळ्यात नामांकित कंपनी आहे, सिंघानिया ग्रुपची, गौतम सिंघानिया. तर तो शेअर आत्ता साधारणतः 940-960 चालला आहे. त्या शेअरवर गुंतवणूकदारांचे लक्ष असावे. परंतु ह्यात कुठेही आमचा तुम्हाला असा थेट सल्ला नाही आहे की बाईंग करावी, सेलिंग करावी. यात काही व्यवहार करण्याच्या आधी तुमच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेऊन तसे अपेक्षित हे करावे. मला वाटतं पुढचे जे काही जेव्हा सेल लागेल किंवा असं पुन्हा अशी पडझड होईल तेव्हा आपण या दोघांना पुन्हा आमंत्रित या संदर्भात हे एकच मला या व्हिडिओच्या एंडला सांगायचं आहे. या दोघांमध्ये संभाषण चालू आहे. मंदी सांगते की मी नफा तर घेऊन गेलं, आता मी तुझं भांडवणी घेऊन जाईल. तर तेजी रिप्लाय देते तू आता काहीच करू शकणार कारण की मी पुन्हा येईन. तर तेजी पुन्हा येईन, फक्त तुम्ही संयम ठेवा. ओके. मला वाटतं आजच्या इंटरव्ह्यूचं हेडिंग जे काय ते श्रीनिवाजींनी सांगितलेलं आहे. मी पुन्हा येईन असं तेजी म्हणते आहे. आणि रितेजींचं म्हणणं आहे सेल लागलेला आहे तर त्या सेलचा लाभ घ्या. पण तो लाभ घेण्याआधी, दुकानामध्ये पाऊल टाकण्याआधी त्या दुकानाची सगळी व्यवस्थित माहिती घ्या. गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या, एवढी आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि कोणत्याही अपप्रचाराला किंवा कोणत्याही आमिषाला बळी न पडता आधी अभ्यास तुम्ही तुमचा स्वतःचा करा. असे व्हिडिओ ऐका. आम्ही आमच्या चॅनलवरती असे व्हिडिओ देत आहोत. हे या दोघांचाही गेल्या जवळपास 20 वर्षांचा या शेअर मार्केटचा अनुभव आहे. त्याचा फायदा, त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी आपण हा व्हिडिओ केलेला आहे. आता अशी पडझड होणं हे जरी क्लेशदायक असलं तरी चांगला गुंतवणूकदार अशी संधी सोडत नाहीत, हे त्या दोघांचं म्हणणं आहे. त्याचा मी पुनरुच्चार करतो आणि ही मुलाखत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद रितेश आणि श्रीनिवाजी लेट्सअपला वेळ दिल्याबद्दल. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.